Subscribe now and press the bell icon. Never miss an update. तू कधीला मागे कधी सराव तुला देव म्हणाव की भीमराव म्हणाव तू कधीला मागे कधी सराव तू कधीला मागे कधी सराव तुला देव म्हणाव की भीमराव म्हणाव तुला देव म्हणाव की भीमराव म्हणाव तुला दाता म्हणाव की विधाता म्हणाव तुला दाता म्हणाव की विधाता म्हणाव तुला देव म्हणाव की भीमराव म्हणाव तुला देव म्हणाव की भीमराव म्हणाव। भुसावळ शहरात अनुश्री महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे संस्था अध्यक्षा जयश्री इंगळे यांच्या मार्गदर्शनात संस्था पदाधिकाऱ्यांकडून भर पहाटे विना मास्क मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात येऊन फुलपुष्पाने सन्मानित करण्यात आले। राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवली जाऊन गाव, तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवरील खासगी व सरकारी यंत्रणा पुन्हा नव्याने कोरोनाशी दोन हात करण्यास सज्ज झालेली असताना भुसावळ शहरात मात्र काही नागरिक वस्तुस्थितीची गाफील राहून सरसकट विना मास्क संचार करत असल्याचे निदर्शनास आल्याने सामाजिक जनजागृतीचा संदेश देत प्रबोधन करण्यासाठी शहरात आज पहाटेच अनुश्री महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांमध्ये मास्कचे वाटप करण्यातून कोरोना जनजागृती करण्यात आली। याशिवाय मास्क लावलेल्या नागरिकांना प्रोत्साहनपर फुलपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले। भुसावळ शहरातील अनुश्री महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था ही सातत्याने समाज उपयोगी उपक्रम राबवत नेहमीच अग्रेसर राहिली असून सध्या स्थितीतील कोरोना संक्रमणाची येऊ पाहत असलेली दुसरी लाट लक्षात घेता पुन्हा नव्याने सज्ज होत सामाजिक कोरोना जनजागृतीपर उपक्रमातून अनुश्री महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने आपली एक छाप सोडली आहे। या उपक्रमाप्रसंगी अनुश्री महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा जयश्री इंगळे यांसह सदस्य कल्पना लिरेखन, अनिता खोमकर, निरंजना तायडे, माधुरी कोळी, शीला पवार, प्रभावती तायडे आदींची उपस्थिती होती। यावेळी संस्था अध्यक्षा जयश्री इंगळे यांसह महिला सदस्यांनी आयबेन न्यूज महाराष्ट्र लाईव्ह वरती संवाद साधताना नागरिकांनी कोरोनाबाबत गाफील न राहता स्वरक्षण आणि कुटुंब संरक्षणाची जबाबदारी घेत कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्क नियमितपणे वापरावे असे आवाहन आपल्या प्रतिक्रियेतून केले आहे। आजच्या उपक्रमाबद्दल मी इतकंच सांगू इच्छिते की कोरोनाची दुसरी लाट येत आहे आणि असं म्हणजे सकाळी सकाळी बरेच काही लोक रेल्वे कॉलनीतून इकून तिकून बिना मास्कचे फिरत आहे आणि इतका मोठा भयानक आजाराला बरंच काही म्हणजे प्रशासनानं साथ देऊनही लोकांनी नियमाचं पालन न करता परत तेच सांगावं लागतंय त्यांना। त्याच्यामुळं आज आम्ही आमच्या अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं सर्व म्हणजे सकाळी बिना मास्कचे जे फिरताय त्यांना मास्क आणि फुलगुच्छ देऊन त्यांना मास्क वापरण्यासाठी थोडीशी म्हणजे असं हे करतोय की त्यांनी मास्क लावून सकाळी फिरावं आणि कोरोनासारख्या भयानक महामारीच्या आजारावर मात करावं आणि आपल्या गावाचं, आपल्या देशाचं, आपल्या राज्याचं सर्वांचं संरक्षण करून आपल्या परिवारासाठी सर्व गोष्टी या नियमाचं पालन करायला पाहिजे। जे प्रशासन इतकं 4-4, 10-10 वेळा ओरडून सांगताय मास्क वापरा, तरी लोकांनी त्या कोरोनासारख्या आजाराला थोडं गंभीर्याने न घेता असं नॉमिनल समजून सकाळी त्यांना वाटतंय की कोणी बघत नाही काय नाही या हिशोबानं घरातून जसे बाहेर पडताय तसे बाहेरही घरातही पडताय। तर आजाराचं त्यांच्या परिवाराला पासून तर सगळ्या देशाला, गावाला, सगळ्याला त्याची हानी पोहोचू शकते। त्याच्यामुळं सर्वांनी आपल्या म्हणजे आपली स्वतःची काळजी घेऊन गावाची, सर्व घराची, परिवाराची काळजी घ्यायला पाहिजे। इतक्यासाठीच आमच्या संस्थेचा उद्देश इतका होता की सर्व म्हणजे जोही असं लहान मोठा वयस्कर असो कसंही असो त्या सगळ्यांनी मास्कचा वापर करून देशासाठी, आपल्या गावासाठी आपली इतकी सारी मदत घरातून करायला पाहिजे। प्रशासनाने आत्ताच आपण बघितलं की किती मोठी संकट होतं, महामारीचं संकट होतं कोरोनावरती मात करण्यासाठी आणि वेळोवेळी दखलसुद्धा घेतली आणि आपण लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये इतक्या गंभीर परिस्थितीमध्ये सगळे राहिलो होतो त्यावेळेस सुद्धा म्हणजे आपल्या ज्या नागरिकांनी आहे की त्यांनी ही दखल घेतली होती। पण आता बघता हे सर्रास
निघत आहे बाहेर विदाऊट मास्क, सॅनिटायझर नाही, कुठलंही कोणाचं स्वतःचं प्रोटेक्शन न घेता तुम्ही सर्रास बाहेर निघत आहे. पण मी नागरिकांना हे सांगू इच्छिते की अजूनही करोना हा काळ गेलेला नाही आहे, संपलेला नाही आहे. त्याच्यावरती भरपूर उपाययोजना सुरू आहे. लसीकरण अजून आलेलं नाही आहे किंवा ते सक्सेस होण्यासाठी अजूनही आपल्याला तो वेळ घ्यायचा आहे. आणि त्याच्यावरती प्रॉपर औषधसुद्धा बनलेलं अजून नाही आहे. तर काही पेशंट कसे दगावले आहे हे दुःख डोळ्यासमोर ठेवून नागरिकांना मी आवाहन करते की त्यांनी आतासुद्धा आपले स्वतःचे रक्षण कसे करायचे आहे. सॅनिटायझर, मास्क, हँड ग्लोव्ज, कॅप ह्या सगळ्या गोष्टींचं आवर्जून त्यांनी हे करायचं आहे. राजा अस्सल फौलाद तू, मनात माया डोळा निखारे पाखाची औलाद तू, राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा, राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा. भुसावळ तालुक्यातील एकमेव नामांकित पेंटर हाऊस म्हणजे आई सप्तशृंगी. नवीन घर बांधकाम केले आहे किंवा आपल्या जुन्या घरालाच कलर देऊन नवीन घर बनवायचे असेल तर आपल्या सर्वांच्याच विश्वासातील एकमेव ठिकाण म्हणजे आई सप्तशृंगी पेंटर हाऊस होय. आमच्याकडे वॉल स्टिकर, वॉल स्ट्रक्चर, वॉल डेकोरेटिंग, वॉल पेंटिंग इफेक्ट व सर्व प्रकारचे पेंटिंग, पेंट डेकोरेटिंग, वॉल टेम्प पेंटिंग, स्पंज रोलर व पेंटिंगची सर्वच प्रकारची कामे करून मिळतील आणि तेही एका पेंटर हाऊस मध्ये. तर आमचे नाव नेहमी लक्षात असू द्या, आई सप्तशृंगी पेंटर हाऊस. आमचा पत्ता आहे मेन रोड, साकेगाव, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव. चला तर मग आपल्या स्वप्नातील घर रंगूया आणि त्वरित संपर्क करूया. अधिक माहिती करता आमचा संपर्क क्रमांक आहे 98 50 35 45 59 86 98 30 54 37. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.